नमस्कार मंडळी, उत्तम कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे। मंडळी, या चॅनलवर आपल्याला अर्थपूर्ण कथा ऐकवल्या जातात, त्यामुळे बायका व मुलीसुद्धा या कथा ऐकू शकतात। चला तर मग कथेला सुरुवात करते। मधु आणि तिचे बाबा। नमस्कार मित्रांनो, मी ज्योती। ही गोष्ट आताच्या उन्हाळ्यातली। माझे मिस्टर एकाच सरकारी कचेरीत काम करतात आणि मी तशी हाऊसवाईफ। घरातीलच कामे मला आवडत नाहीत, बाहेर कुठे काम करणार। मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे। मुलगा लहान आहे तर मुलगी आता 9वीला आहे, म्हणजे वयात आली आहे ती। आज रविवार, म्हणजे माझ्या मिस्टरांचा सुट्टीचा दिवस। मुलगा बाहेर खेळायला गेलेला, मुलगी आणि तिचे बाबा आतल्या खोलीत होते। मला स्वयंपाक करायचा होता म्हणून भाजीपाला काही आणावं यासाठी मी जवळच्या मार्केटमध्ये गेले। 2-3 तासापुरता भाजीपाला घेतला आणि तसं घरी परत निघाले। 2-3 दिवसापुरता भाजीपाला घेतला आणि घरी निघाले। घर लावलेलं होतं आणि मला वाटलं तिचे बाबा किंवा माझी मुलगी बाहेर गेली असेल। दरवाजा लोटून मी आतमध्ये आले आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागले। स्वयंपाक करत असताना अचानक काही आवाज माझ्या कानावर पडला। बाबा, तुम्ही इतक्या जोरात घालण्याचा प्रयत्न करताय ना, म्हणूनच नीट जात नाही आत। अगदी हळूहळू घाला ना, नाहीतर तुमच्या गोट्या सटकून इकडे तिकडे हलतात। बेडरूममधून हे संभाषण ऐकून मी चमकले। हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्वयंपाक करणे म्हणजे किती कठीण काम। मी इथे किचनमध्ये घामाने निथळत होते आणि मधूची परीक्षा कालच आटोपली। मला घरकामात मदत करावी की नाही तिने, पण कार्टी आत बेडरूममध्ये बापासोबत खेळायला म्हणून गेलीये। तिचाच आवाज आहे हा, पण नेमका कोणता खेळ खेळतायत हे दोघे? मधू आता 11वीला होती। ह्या वयात अशी भाषा हिच्या तोंडी कशी? आणखी कमाल म्हणजे चक्क स्वतःच्या बापालाच म्हणते मेली। जपून घाला, हळूहळू म्हणजे काय? माझे माथे सणकले। तरातरा चालत मी बेडरूमकडे निघाले, पण मध्येच थबकले। मला वाटलं नव्हतं आमचे हे असे काही करतील म्हणून। बाहेर एक वेळ शेण खाल्लेले मी समजू शकते, पण अगदी स्वतःच्याच घरात, आणि ते सुद्धा आपल्या सख्ख्या मुलीसोबत मी इथे किचनमध्ये खपत असताना, हे म्हणजे अतिच झालं हं। पण थांबा जरा वेळ त्यांचं संभाषण बाहेरूनच ऐकूया। मग ऐनवेळी आत जाऊन रंगेहात पकडले मेल्यांना। माझे मिस्टर म्हणजे अगदी गोगलगाय आणि पोटात पाय म्हणतात तसले निघाले। माझ्याकडे बघायची त्यांना शुद्ध नाही। रोज रात्री मी सारी कामे आटोपून मोठ्या आशेने झोपायला जाते। ह्यांच्याजवळ तर स्वारी घोरत पडलेली असते। गेल्या कित्येक दिवसात माझ्या अंगावरून साधा हात सुद्धा फिरवलेला नाही, आणि आता लेकीच्या कुठे कुठे काय काय घालतायत, आणि तेही जोरजोरात। मोठ्या मुश्किलीने महिन्यातून एखादे दिवशी मी फारच लाडात आले की कसे बसे उभे करते ह्यांच्या ते पडेल उमेदवाराला। मिनिटभर सुद्धा धड उभा राहत नाही तो, मग मलाच वरून यावे लागते। आत गेला की झालं खल्लास, आणि आता मधूच्या कोवळ्या ठिकाणी जोरात घालतायत म्हणे। मधू माझी आहे सुंदर, गोबऱ्या गालाची, लाडाने वाढलेली मुलगी आहे माझी। शेजारी पाजारी असे बहुचेत सारखे बघतात तिच्याकडे। छाती आता वर यायला लागलीये तिची। स्कर्टमधून दिसणाऱ्या तिच्या मांड्यांकडे शेजारचे भाटकर काका टक लावून बघत होते। परवा तेव्हा मी हटकले त्यांना तर म्हणतात कसे साळसूत सारखे, भलते सलते मनात आणू नका हो ज्योतिबाई, माझ्या मुलीसारखी आहे ती, मुलीसारखी म्हणे। मधूच्या मांड्या बघून धोत्रात उठलेला तंबू काय लपून राहिला होता काय माझ्या नजरेपासून? चांगला हातभर लांबला होता तो मेल्याचा। पण त्यांचे तरी काय चुकले म्हणा, जमानाच आहे असा। कुणी वयात येणारी मुलगी पाहिली की सारे पुरुष पाघळतात मेले। कोवळी काकडे खायला टपलेले असतात सारे लांडगे। कुणाला काय बोलावे, आणि घरात चक्क माझे मिस्टरच जोराने घालतात मुलीच्या कोठे कोठे।
बघायला तर हवेच मला, पण आधी त्यांचे संभाषण काय चालले ते ऐकूया दाराला कान लावून. खेळ रंगात आला की पकडू द्या त्यांना मुद्देमाला सकट, म्हणून मी दाराजवळ आवाज न करता उभे झाले आणि ऐकू लागले. हे काय हो बाबा, अजून तुम्हाला नीट आत घालताच येत नाही, म्हणजे कमाल आहे हा. शाळेत आमचे फडके सर आहेत ना, ते एका शॉटमध्ये घालतात मस्त, खूप मजा येते त्यांच्यासोबत खेळायला. आणि इथे तुम्ही मगापासून किती वेळा मागे पुढे करताय, पण अजून आत जात नाहीये नीटपणे. मधूचा आवाज आला. बाप रे, म्हणजे ही मुलगी आता शाळेमधल्या मास्तरकडून सुद्धा घालून घेते. बरीच पुढे गेलेली दिसते ही. मी तर मधूला अगदी निरागस समजत होते, म्हणजे दोष फक्त हिच्या बाबाचा नाही, मुलगी सुद्धा चांगलीच चालू आहे माझी. पण अजून ह्यांना आत घालता येत नाही, त्याचे कारण काय असावे बरे? हो, बरोबर आहे. समोर मधूसारखी कोळी मुलगी बघून जास्त जाड आणि कडक झाला असेल ह्यांचा, म्हणूनच तिच्या लहानशा भोकात जात नसेल. मी पुढल्या संभाषणाची वाट बघत उभी राहिले. अगं मधू बेटी, मला प्रॅक्टिस नाही तुझ्या फडके सरांसारखी. त्यांना शाळेत इतक्या साऱ्या मुलींसोबत खेळण्याची प्रॅक्टिस झाली असेल. ह्यांचा आवाज आला. म्हणजे शाळेतला तो मास्तरडा ह्यांच्या मुलीशी कसले घाणेरडे खेळ खेळतो आणि ह्यांना त्याचे काहीच वाटत नाही. शी, थांबा बाबा, मी घालून दाखवते तुम्हाला. द्या इकडे माझ्या हातात. हे बघा, असा नेम धरायचा आणि असा हळूच सोडायचा, म्हणजे बरोबर आत जाईल. तुमच्या त्या 2 काळ्या गोट्या आहेत ना, त्या बघा कशा या भोकाच्या बाहेर अडकल्या आहेत. आधी एक गोटी आत घाला, मग हळूच दुसरी, आणि एक साथ दोन्ही गोट्या नाही जाणार हो बाबा, हे भोक तेवढं मोठं नाहीये. पुढे पुन्हा मधूचा आवाज आला. मी दचकलेच. माझ्या लग्नाला आज 20 वर्ष झाली आहेत आणि अजून मी असला प्रकार कधी केला नाही. दांडा आत घेणे म्हणजे केवढी कसरत करावी लागते आम्हा स्त्रियांना, आणि इथे ही मधूसारखी 15-16 वर्षाची मुलगी दांडाच नव्हे तर दोन्ही गोट्या सुद्धा आत घालायची शिकवते आपल्याच बापाला. नवीन पिढी खूपच पुढे गेलीये बाई. खरंच मधू, तू म्हणल्याप्रमाणे जोर न लावता हळूच नेम धरून शॉट मारला तर आतमध्ये गेली सुद्धा. एक गोटी माझी, पण आता ही दुसरी गोटी जाईल असे मला वाटत नाही. ह्यांचा आवाज आला. लाज कशी वाटत नाही मी म्हणते ह्यांना. लेकीच्या भोकात दांडाच नव्हे तर आपली काळी केसाळ गोटी सुद्धा घातली ह्यांनी. तेवढ्यात मधूचा आवाज आला. असे काय करताय बाबा, तुम्ही कधी हा खेळ केला नाही का? थोडा धीर धरावा लागतो. एक गोटी गेलीये ना आतमध्ये, दुसरी सुद्धा जाईल, काळजी करू नका. घाला तुम्ही, काही होत नाही. आणि त्या पाठोपाठ यांचा आनंदित आवाज आला. वा वा मधू, गेली दुसरी गोटी सुद्धा भोकात. वा, अशी मजा कधीच नव्हती आली बुवा मला. आता मात्र माझा धीर सुटला. धाडकन दार उघडून मी बेडरूममध्ये घुसले. आज मला ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. माझ्या घरात असले घाणेरडे चाळे मी नाही चालू देणार. तावातावाने मी बेडजवळ गेले आणि थपकून उभीच राहिले. बेडवर कॅरमचा बोर्ड मांडला होता. एका बाजूला मधू आणि दुसऱ्या बाजूला तिचे बाबा बसले होते. ते दोघेही माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. मला काय बोलावे तेच सुचत नव्हतं. काय झाले ग आई, अशी एकदम आत का धावत आलीस, आणि तुझा चेहरा किती लाल झालाय? मधू माझ्या जवळ येत म्हणाली. हे उठून जवळ आले आणि माझ्या पाठीवर हात ठेवून मला विचारू लागले. काय झाले ग ज्योती, अशी घाबरल्यासारखे का करतेस, आणि डोळ्यात हे पाणी कशासाठी? काही भलता सलता फोन आला की काय? खरेच आता शर्मेने माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. काय उत्तर देणार मी त्यांना? ते दोघे बिचारे कॅरम खेळत बसले होते आणि मी त्यांच्यावर कसला घाणेरडा संशय घेत होते. ते कॅरमच्या काळ्या गोटीबद्दल बोलत होते. कॅरमच्या पॉकेटमध्ये गोटी कशी घालावी हे शिकवत होती मधू आपल्या बाबांना, आणि मी भलत्याच गोट्यांचा विचार करून खोलीत धाव घेतली होती. त्यांना तसं बघून मला काही सुचलंच नाही. अखेर फोडणीचा धूर डोळ्यात गेलाय असे कारण सांगून मी डोळे चोळत बाहेर आले.
तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.